नमस्कार, मी सौवरदा पटवर्धन सुश्री फाउंडेशनतर्फे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। सुश्री फाउंडेशनबद्दल थोडी माहिती सांगते। सुश्री फाउंडेशन हा ATG मान्यताप्राप्त विश्वस्त न्यास असून या न्यासाची स्थापना 20 फेब्रुवारी 2019 रोजी झाली। या फाउंडेशनच्या माध्यमातून मागील वर्षी प्रामुख्याने राबवण्यात आलेला उपक्रम म्हणजे विविध सामाजिक संस्थांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न। यामध्ये ग्रामीण भागातील मुलं, पर्यावरण, डिमेन्शिया, रक्तदान जागृती आदी विषयांबरोबरच लहान मुलांसाठी लिहिणाऱ्या लेखकांसाठी स्पर्धा तसेच त्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार वितरण या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सुश्री फाउंडेशनतर्फे 4 मार्च 2019 रोजी व्यवस्थापन यशाचा महामार्ग या मुलाखतीवर आधारित कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। व्यवस्थापनाची गरज आणि समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधातून उलगडलेल्या व्यवस्थापनाला अनुषंगिक श्रीराम सबनीस यांच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि असाच एक अनोखा उपक्रम म्हणजे गीता जयंतीच्या निमित्तानं स्वर्गीय प्रतिमा भोंगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा राबवलेला व्याख्यान सप्ताह। आज आपण ज्यांचे मौलिक विचार ऐकणार आहोत त्या सौ शिल्पाताई केळकर यांचा परिचय मी थोडक्यात करून देते। सौ शिल्पा केळकर गीता धर्म मंडळ पुणे यांच्यातर्फे आयोजित गीता व ज्ञानेश्वरी अभ्यासक्रम पूर्ण, सुंदर मठ सेवा समिती शिवतरघळ आयोजित दासबोध सखोल व मनोबोध अभ्यासक्रम पूर्ण। आता दासबोध सखोल अभ्यासक्रमात त्या समीक्षक म्हणून कार्य करतात। सध्या एकनाथी भागवत अभ्यासक्रमात त्या सहभागी झालेल्या आहेत। गीता संथा वर्ग व दासबोध अभ्यास वर्ग त्या घेत असतात। मी शिल्पाताईंना विनंती करते की त्यांचे मौलिक विचार त्यांनी आपणा सर्वांना ऐकवावेत। सर्वांना नमस्कार। भगवद्गीता जयंतीचे निमित्त साधून स्वर्गीय सौ प्रतिमा भोंगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुश्री फाउंडेशनचा व्याख्यान सप्ताहाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि यात मला सहभागी करून घेतले याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते। माझ्या सद्गुरूंना आणि सर्वांच्या हृदयस्थ अंतरात्म्याला वंदन करते आणि माझ्या संत साहित्य आणि गीता या विषयाच्या चिंतनाला प्रारंभ करते। गीतेची पार्श्वभूमी आपणा सर्वांना माहीत आहेच। ऐन रणभूमीत युद्धाला सुरुवात होण्यापूर्वीच दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या आपल्या नातेवाईक, मित्र, गुरु, आप्तेष्ट यांना पाहून अर्जुनाच्या मनात त्यांच्याबद्दलच्या ममत्वाने, मोहाने शोक निर्माण झाला आणि तो युद्धापासून परांगमुख झाला। त्याच्या मनात विषाद उत्पन्न झाला, म्हणजेच आत्ताच्या भाषेत त्याला आपण डिप्रेशन आले असं म्हणतो। युद्ध नको, संन्यास बरा असे त्याला वाटू लागले। त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी त्याला गीता सांगितली आणि त्यानंतर त्याच्या मनातील भीती, शोक, ममत्व नष्ट झाले। त्याचा अज्ञानाकडून ज्ञानाकडे, देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे, स्वकर्तृत्वाकडून ईश्वर कर्तृत्वाकडे, बंधनाकडून मोक्षाकडे असा प्रवास झाला आणि तो युद्धाला तयार झाला। गीतेमध्ये कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग आणि ज्ञानयोग सांगितले आहेत। गीता हे अध्यात्मशास्त्र आहे। कोणत्याही वर्णाच्या व आश्रमाच्या प्रत्येक माणसाला गीताशास्त्र अभ्यासण्याचा अधिकार आहे। ज्या त्याच्या कर्मांनीच भगवंताची पूजा केली असता तो परमसिद्धीला प्राप्त होतो असे स्वतः भगवंतच सांगतात। ही मूळ सप्तश्लोकी गीता व्यासांनी 700 श्लोकात विस्तृत केली, पण हे सर्व ज्ञान संस्कृत भाषेत असल्याने सर्वसामान्यांपासून दूर राहिले। गीता साधारण इसवी पूर्व 3008 मध्ये म्हणजे सुमारे 5000 वर्षापूर्वी सांगितली गेली। त्यानंतर आद्य शंकराचार्य, मध्वाचार्य इत्यादी विभूतींनी त्यावर भाष्य केले, पण तेही संस्कृतमध्ये। पण सुमारे 800 वर्षापूर्वी
म्हणजे इसवी सन 1290मध्ये गीतेतील हे ज्ञान ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने तळागाळातील समाजापर्यंत सर्वांसाठी खुले केले. याचे लेखन श्री क्षेत्र नेवासे येथे झाले. त्यानंतर माऊलींनी ते प्रवचन रूपाने समाजासमोर मांडले. त्यांच्या समकालीन संत नामदेव, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावतामाळी, विसोबा खेचर, सोखामेळा यांच्याशी जोडली गेली. अगदी संतांची मांदियाळीच. ज्ञानदेवांनी नुसती गीतेवर टीका केली एवढेच नव्हे, तर त्यांच्या आचरणातूनही त्याचे दर्शन होत होते. त्यांची सहनशीलता, संयम, श्रद्धा आणि समाधानी वृत्ती, समाज उद्धाराची तळमळ यातून त्याचा साक्षात्कार होतो. अध्यात्माची विद्या त्यांनी जणू गोचर स्वरूपात मांडली आहे. गीतेप्रमाणेच ज्ञानेश्वरी साधकाचे अज्ञान दूर करते व त्याला चैतन्याचा साक्षात्कार घडवते. संत नामदेवांना ज्ञानेश्वरांचा बराच सहवास लाभला. ते भ्रमणशील होते. भारताच्या प्रांतोप्रांती बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषा त्यांनी ऐकल्या होत्या. भागवत धर्माची पताका त्यांनी पार पंजाबपर्यंत रोवली. पंजाबमध्ये अजूनही त्यांना नामदेव बाबा म्हणून मानतात. भक्तीचा प्रचार आणि प्रसार केल्याने त्यांना तळागाळातीलच नव्हे तर काही मुसलमान धर्मीयसुद्धा मानत होते. त्यांच्या अभंगातून गीतेचे विचार दिसून येतात. अनन्य भक्तीचा अनुभव यातून येतो. वासुदेव सर्वमिती हे ते मानत होते व स महात्मा स दुर्लभा असे ते महात्मा होते. अनन्यास चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम् याचा अनुभव ते घेत होते. यावरून एक गोष्ट आठवली. एकदा मध्यरात्री अकस्मात वादळ आले. नामदेवांचे खोपटे उडून जाऊ लागले. पण विठ्ठलाने पाठवलेले सुदर्शन चक्र फिरत असल्यामुळे आत पावसाचा एकही थेंब पडला नाही. नंतर परमेश्वरानेच त्यांचे खोपटे पहिल्यासारखे केले व त्यांना जाग आल्यावर ते कळले, कारण विठ्ठलाचा पितांबर झळकलेला दिसला. हे त्यांच्या भक्तीचे फळ. त्यांचे प्रसिद्ध अभंगातूनही अनन्य भक्तीचा अनुभव येतो. परब्रह्मरूपी विठ्ठलाला ते सगळीकडे पाहत होते. काय म्हणतात ते? अगदी प्रसिद्ध अभंग आहे. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल. शेवटी म्हणतात, नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला, म्हणूनही कळीकाळा पाड नाही. मला कळीकाळाची भीती नाही. आपण त्यांच्याबद्दलची एक गोष्ट ऐकतो. सर्वांना माहीत आहे, कुत्र्याने पोळी पळवली म्हणून त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन ते विठ्ठला अरे थांब असं म्हणत धावले. विभूती योगात अहम आदिष्ट मध्यंच भूतानामंत एवच असं वर्णन आहे. तर नामदेव म्हणतात, संतांची विश्रांती ज्ञानियांचे गुज, जे का मुक्तिबीज मोक्षदानी, तूची एक सकळ आदि मध्य अंती, नित्य सुख संपत्ती सज्जनांची. गीतेचा प्रभाव अशा प्रकारे त्यांच्या अभंगातून आणि त्यांच्या आचरणातून स्पष्ट होतो. लहानपणापासून ते भक्त होतेच, पण विसोबा खेचरांसारखे गुरु लाभल्यामुळे ते भगवंताचे ज्ञानी भक्त म्हणजे लाडके भक्त झाले. त्यांच्या कीर्तनात पांडुरंग नाचत असे. ते दीर्घायुष्य होते. 1270 ते 1350 हा त्यांचा काळ. यानंतर संत एकनाथांचा काळ साधारण इसवी सन 1533 ते 1599चा. अगदी लहान वयातच त्यांनी गीता, ज्ञानेश्वरी, ब्रह्मसूत्रे, उपनिषदे यांचा अभ्यास केला होता. ते संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक होते. नामदेवांच्या नंतर एकनाथांनी भागवत पंथाचे प्रभावी पुनरुज्जीवन केले. त्यांचे वाङ्मयीन आणि सांप्रदायिक कर्तृत्व त्यांच्या समन्वयवादी व्यक्तिमत्वाचे निर्देशक आहे. प्रपंच आणि परमार्थ, संतत्व आणि समाजोद्धार याची यशस्वी सांगड त्यांनी घातली. एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, ज्ञानेश्वरी शुद्धीकरण याबरोबरच गीता सार आणि गीता महिमा हे 2 ग्रंथही त्यांनी लिहिले.
यावरून त्यांचे गीतेवरील प्रेम दिसून येते. त्यांना दत्तात्रेयाने दर्शन दिले होते, परंतु ते कृष्णभक्तही होते. भारूड, जोगवा, गवळणी, अभंग यातून विविध स्वरूपातील लोकजीवनातील उदाहरणे देऊन, लोकभाषेतून, मनोरंजनातून अध्यात्म जो गीतेचा मुख्य विषय तो त्यांनी मांडला व समाजाला प्रभावित केले. त्यांच्या आचरणातूनही ते दिसते. त्यांना शांती ब्रह्म, अनाथांचा नाथ असे म्हटले जाते. क्रोधावर त्यांनी विजय मिळवला होता. अर्जुन जेव्हा भगवंतांना म्हणतो की समभावाने समदृष्टीने सगळ्यांकडे पाहणे या चंचल मनामुळे शक्य होत नाही, ते अत्यंत कठीण आहे, तेव्हा भगवंत उत्तर देतात, मन चंचल आहे ह्यात शंका नाही, पण अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. अभ्यासाने म्हणजे प्रयत्नाने आणि वैराग्याने ते ताब्यात येते. हाच विचार एकनाथ कसा सांगतात ते पाहू. काय म्हणतात ते अगदी सोप्या भाषेत सांगतात. वैर करुनी मन मारावे, मना अधीन न व्हावे. मना मागे जाऊ नये, मन आकळूनी पाहे. मन म्हणे ते न करावे, मने मनासी बांधावे. मन म्हणेल ते सुख, परी पाहता अवघे दुःख. एका जनार्दनी मन दृढ ठेवावे आकळून. अशा प्रकारे चंचल मनाला आवरण्यासाठी कसा अभ्यास करावा हेच ह्यातून सांगितले आहे. भगवंत मायेबद्दल स्वतःच सांगतात, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. अद्भुत त्रिगुणात्मक अशी माझी माया पार करण्यास कठीण आहे, पण मला शरण येतात ते माया तरून जातात. हाच विचार नाथ कसा सांगतात. उडवो जाता आपुली छाया, सर्वथा न उडवे ज्याची तया. तेवी तरता दुस्तर माया, जाण राया निश्चिती. जनक राजाला सांगत आहेत, मायेचे खरे स्वरूप कळत नाही. मृगजळाची महानदी जशी कुठल्या पर्वतावरून आली ते कळत नाही, तसे मायेचे आहे. उत्तम प्रपंच करूनही संत एकनाथ गीतेत सांगितल्याप्रमाणे निरासक्त जीवन जगले. एक प्रसंग बघूया. एकदा पावसाळ्यामध्ये रात्रीच्या वेळी काही अतिथी त्यांच्याकडे आले. आश्रयासाठी आले होते. त्यांना भोजन द्यायचे होते. नाथांकडून कोणीही अतिथी उपाशी जात नसे. तेव्हा चुलीवर स्वयंपाक होत असे. सरपण ओले असल्याने काय करावं हा प्रश्न गिरिजाबाईंना पडला. तेव्हा नाथांनी काय करावं. त्यांचा जो लाकडी पलंग होता त्याचे पाय कापले आणि ते सरपण म्हणून वापरले. कशाचाही विचार केला नाही. उच्च नीच भावही त्यांना नव्हता. एकदा असंच रात्री कीर्तन चालू होतं. खूप गर्दी जमत असे. कीर्तनाला थोडा उशीरच झाला. कीर्तन झाल्यावर त्यांनी पाहिले तर त्यांच्याच निजायच्या जागी एक जोडपं दमून झोपलं होतं. कीर्तन ऐकता ऐकता त्यांना झोप लागली. त्यांनी त्यांना उठवलं नाही, उलट त्यांच्या अंगावर पांघरून घातलं आणि स्वतः खाली झोपले. या प्रसंगावरून सर्वाभूती दया आणि क्षमा हेच गुण त्यांच्यातले दिसून येतात. त्यांचं एक प्रसिद्ध भारूड आपल्याला माहिती आहे. त्यातून ते गीतेचाच विचार सांगतात. आपल्याला माहिती आहे, विंचू चावला, कामक्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. पुढे म्हणतात, या विंचवाला उतारा, तमोगुणाला मागे सारा, सत्वगुणाचा लावा अंगारा. यातून गुणातीत होण्याचा गीतेतील संदेशच इथे दिलेला आहे. त्यांचा एक जोगवा बघा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. यातूनही देवीकडे जोगवा मागताना आधी मनातले विकल्प, अहंकार, संशय, संगदोष टाकून मोकळं व्हावं हा विचारही गीतेत सांगितल्याप्रमाणेच आहे. गीतेतील आसुरी संपत्तीचे वर्णनही त्यांनी केले आहे आणि त्याचा त्याग करा असा संदेश दिला आहे. काय म्हणतात ते, काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर, षड्वैरी तत्पर हेची येथे. क्षुधा तृषा लोभ मोह जरा मरण, षड उर्मी पूर्ण देही हेची. आशा मनीषा कल्पना इच्छा तृष्णा वासना, हे 18 गुण जाणा देहा माझी. एका जनार्दनी त्यजुनी 18, तोची संसारा माझी शुद्ध. याचा त्याग करायला हवा, तेव्हाच परमार्थ साधतो. खूप काही सांगता येईल, पण आता समर्थ रामदासांचे ग्रंथ आणि गीता यांचा
समन्वय आता पाहू. समर्थ दासबोधाच्या पहिल्या समासात आपल्याला या ग्रंथाला कशाचा आधार आहे ते सांगताना म्हणतात, 12 गीता, वेद, उपनिषद, भागवत या सगळ्याचा आधार दासबोधाला आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम. हा गीतेतील विचार मांडताना राहूचे उदाहरण देतात. कामक्रोधे लिथाडला तो कैसा म्हणावा भला, अमृत सेवताची पावला मर्त्य राहो. अमृत मिळूनही राहूला मृत्यूला जवळ करावे लागले ते काम आणि क्रोधामुळे. रजोगुणामुळे निर्माण झालेले हे काम आणि क्रोध माणसाला पापामध्ये ढकलतात आणि जाळून टाकतात. पुढे मूर्ख लक्षणांचा आणि कुविद्या लक्षणांचा समास वाचताना गीतेतील आसुरी संपत्तीचा आठवते. गीतेमध्ये आसुरी संपत्तीची 6 लक्षणं सांगितलीत. दंभो दर्पोभिमानश्च क्रोधात् पारुष्यमेव च अज्ञानञ्चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. समर्थ म्हणतात, कुलक्षणांचे कोठार ऐसा कुविद्येचा नर हा श्रोत्यांनी ओळखावा आणि ऐसी कुविद्येची लक्षणे ऐकोनी त्यागची करणे, अभिमाने तरे भरणे हे विहित नव्हे. जीवनामध्ये त्रिगुण कसे धुमाळकूळ घालतात यासाठी त्याचेही वर्णन दासबोधात आहे. भगवद्गीताही आपल्याला गुणातीत व्हायला सांगते. अहंकाराचा त्याग करावा, तो तमोगुणापासून निर्माण होतो व जीवाला प्रमाद, आळस आणि झोप यांनी बांधून टाकतो, असे गीता आणि दासबोध दोन्हीत अनेक ठिकाणी सांगितले आहे. भक्ताचं लक्षण सांगताना समर्थ म्हणतात, भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे वीण काहीच नव्हे समाधान. अशाच प्रकारे अनन्य भक्ताचे लक्षण गीतेमध्ये सांगितलेले आहे. समर्थांना ज्ञानयुक्त भक्ती अपेक्षित आहे. गीतेत भगवंत म्हणतात, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. तर समर्थ म्हणतात, या कारणे ज्ञानासमान पवित्र उत्तम न दिसे अन्न, म्हणून या आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे. सकळ उपदेशी विशेष आत्मज्ञानाचा उपदेश ये विषयी जगदीश बहुता ठाई बोलिला, असा दाखलाही ते देतात. आत्म्याचे वर्णन गीतेत दिल्याप्रमाणे शस्त्राचे नि तुटेना, अग्नीचे नि जळेना, उदकामध्ये कालवेना स्वरूप माझे. गीतेत सांख्ययोगात असेच वर्णन केले आहे. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. विभूती योगामध्ये भगवंत इंद्रियांमध्ये मन ही माझी विभूती आहे, इंद्रियाणां मनश्चास्मी असं सांगतात. कारण मनच सर्व बंध आणि मोक्षाला कारणीभूत आहे. हे पटवून देण्यासाठी समर्थांनी 205 श्लोकांचा मनोबोध लिहिला. मनोबोधाला दासबोधाचं सार आणि मनाचं उपनिषद असंही म्हटलं जातं. यातही मनाला उपदेश करताना कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग साधलेला आहे. भगवद्गीतेत जसं भगवंत म्हणतात की श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो, तो जितेंद्रिय असतो आणि साधन तत्पर असतो आणि ज्ञान झाल्यावर तो तत्काळ भगवत प्राप्तिरूप परमशांतीला प्राप्त होतो. अशाच प्रकारची फलश्रुती मनाच्या श्लोकाची समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात, मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. समर्थांचा भर प्रयत्न, प्रबोध आणि प्रचितीवर आहे. प्रयत्नपूर्वक ज्ञानाची प्राप्ती करून प्रचिती घ्या असं त्यांचं म्हणणं. त्यांनीही तेच केलं. समकालीन तुकाराम महाराजांच्या अभंगातून सुद्धा ते गीतेची महती सांगताना म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. गीतेतला त्रिगुणांचा, आसुरी संपत्तीचा त्याग करण्याचा, स्वधर्माचा असे विचार त्यांच्याही अभंगातून आपल्याला दिसून येतात. अगदी अलीकडे पाहायला गेलं तर लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना गीतेतील कर्मयोगावर गीता रहस्य ग्रंथ लिहिला. कर्मावर भक्ती हवी. कर्म प्रामाणिकपणे निष्ठेने केले म्हणजे ज्ञानप्राप्ती सहजच होते,
त्यासाठी योग्य विचार हवेत, सारासार विचार हवा असं त्यांचं म्हणणं. विनोबा भावेंची गीताई किंवा त्यांनीही तुरुंगात असताना केलेली गीतेवरील प्रवचने आपण वाचतो. विवेकानंदांनीही गीतेतील विचार परदेशात सर्वधर्म संमेलनात प्रगट केले, त्याचे महात्म्य पटवून दिले. त्यांचीही कर्मयोग, राजयोग इत्यादीवर विवेचने आहेत. भगवद्गीतेचा अभ्यास परदेशातील लोकही करू लागले आहेत. भारतीय संस्कृतीचा विकास अशा तऱ्हेने होत आहे, त्याचा आपल्याला अभिमानच आहे. पण आपल्या सर्वांच्या घरापर्यंत गीतेतील जीवन जगण्याची कला अभ्यासली जायला हवी एवढे मात्र खरे. भक्तियोगासाठी निष्ठा, जिज्ञासा, तळमळ, कर्मयोगासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, निरासक्तता, निष्कामता हवी. म्हणजे प्राप्त होणारे ज्ञान हे टिकून राहते, कारण त्यामुळे संशय, मोह नष्ट होतात. कर्तव्याची जाणीव होते आणि समाधानाकडे, शांतीकडे जीवनाची वाटचाल होते. अशा प्रकारचे सुखी आणि समृद्ध जीवनाचा लाभ सर्वांना हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण ज्यांचे मौलिक विचार ऐकलेत त्या शिल्पाताईंचे व आपणा सर्व श्रोत्यांचे मनापासून सुश्री फाउंडेशनतर्फे मी आभार मानते. आणि उद्याचा विषय आहे श्रीमद भगवद्गीता व पतंजली अष्टांग योग.